जर्नल एंट्रीचं पार्ट पाहत होतो. सेकंड चॅप्टर जे आहे ते आपलं चालू होतं या ठिकाणी. प्रिव्हियस पिरियडमध्ये काय पाहिलं आपण, काही अकाउंट्स पाहिले, त्याचं क्लासिफिकेशन तुम्हाला करता आलं पाहिजे होतं. हे सुद्धा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे जो की तुम्हाला विचारला जाऊ शकतो की अकाउंट्स जर दिले तुम्हाला तर त्याचं तुम्हाला क्लासिफिकेशन जे आहे ते 3 पार्टमध्ये, 3 जे काही टाइप्स आहेत, टाइप्स ऑफ अकाउंट, त्या 3 टाइप्स ऑफ अकाउंटमध्ये तुम्हाला क्लासिफाय करता आलं पाहिजे अकाउंट्स. ठीक आहे. त्याचे बरेचसे जेवढे काही अकाउंट्स आहेत त्याचं क्लासिफिकेशन जे आहे त्याची लिस्ट मी तुम्हाला देणार आहे. ते नेक्स्ट पिरियडमध्ये मी तुमच्यासोबत डिस्कस करणारच आहे. पण या ठिकाणी जो की आपला एक क्वेश्चन दिला होता मी ग्रुपवर सॉल्व्ह करायला. ठीक आहे. विद्यार्थ्यांचे आहेत, मला बरेच विद्यार्थ्यांचे आन्सर आले नाही, फक्त एकच विद्यार्थी त्याचं आन्सर मला व्यवस्थितपणे आले. विशाल गुंगराट नाव आहे त्याचं. कॉंग्रॅच्युलेशन त्याच्यासाठी, खूप अभिनंदन. त्याने अतिशय उत्तम प्रकारे प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी. आणि आज तोच प्रॉब्लेम जो आहे तो या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत. बरेचसे विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा चांगला प्रयत्न केला या ठिकाणी. आणि मुलींच्या ग्रुपमध्ये सांगायचं झालं तर मला आन्सर येत नाही. ठीक आहे. तर मुलं अतिशय म्हणजे प्रयत्न तरी करत आहे सुरुवातीला, बट मुलींचा रिस्पॉन्स फार कमी येतो या ठिकाणी. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते मला की कॉमर्स घेतलं तुम्ही, बरोबर. कॉमर्समध्ये सगळ्यात मेन आणि इम्पॉर्टंट सब्जेक्ट जो आहे तुमचा तो कोणता आहे, अकाउंट आहे. तुम्हाला माहिती आहे जसं की. तर सुरुवातीपासून या सब्जेक्टचं प्रिपरेशन करणं हे तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे या ठिकाणी. जे काही बेसिक टर्म्स वगैरे दिलेले आहे सुरुवातीचा, जो काही थेअरीचा पार्ट्स दिला आहे तो सुद्धा रीड करणं खूप गरजेचं आहे तुम्हाला या ठिकाणी. तो जोपर्यंत तुमचं व्यवस्थितपणे प्रिपेअर होणार नाही त्याच्याशिवाय तुम्हाला जर्नल एंट्रीज या ठिकाणी करता येणार नाही. मधूनच जर तुम्ही माझे व्हिडिओज बघत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला काही समजणार नाही. ठीक आहे. पहिल्यापासून व्हिडिओज बघणं खूप इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी. तुम्हाला वेळ लागत असेल लागू द्या, बट पहिल्यापासून प्रत्येक व्हिडिओज बघणं गरजेचं आहे. मध्येच सपोज मधूनच तुम्हाला एखादा पिक्चर बघायला दिला तर तुम्हाला कळणार आहे की तो पिक्चर मध्ये काय चालू आहे आपल्याला नाही. एक सांगायचं उदाहरण झालं तर व्हिडिओ तुम्हाला पहिल्यापासून बघणं आहे तरच तुम्हाला प्रॉब्लेम जे आहे ते व्यवस्थितपणे सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. मधून जर एखादा व्हिडिओ बघता तर तुम्हाला ते काहीच कळणार नाही की मॅडम काय सांगते या ठिकाणी. तर हे जे काय मी तुम्हाला या ठिकाणी 2 प्रॉब्लेम दिले होते सॉल्व्ह करायला, ते खूप मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. ते समजून घेणं सुरुवातीला खूप गरजेचं आहे तुम्हाला या ठिकाणी. ठीक आहे. आणि जर्नल एंट्रीज तुम्हाला आली म्हणजे आलीच पाहिजे. जर कॉमर्स घेताय, अकाउंट हा सब्जेक्ट आहे, तर डेबिट कशाला द्यायचं, क्रेडिट कशाला द्यायचं हे तुम्हाला सुरुवातीला लक्षातच आलं पाहिजे व्यवस्थितपणे. ठीक आहे. त्यासाठी ते 3 रूल्स, 3 अकाउंट्स, त्याचे रूल्स जे आहेत ते व्यवस्थितपणे समजून घेणं गरजेचं आहे. ट्रान्झॅक्शन मध्ये काय सांगितलंय त्यानुसार प्रिपरेशन करणं इम्पॉर्टंट आहे. जसं की आपल्या प्रिव्हियस पिरियडमध्ये जे काही जर्नल एंट्रीज मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते प्रिव्हियस व्हिडिओज बघा, परत बघा. समजत नसेल तर एकदा बघून तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात येणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला परत व्हिडिओज जे आहे ते बघावं लागणार आहे. ठीक आहे. आणि सब्जेक्ट जो आहे अकाउंट हा सब्जेक्ट टोटली न्यू सब्जेक्ट असल्यामुळे सुरुवातीला तुम्हाला समजायला म्हणजे कठीणच जाणार आहे हा पाठ या ठिकाणी. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट सांगायची वाटते की अकाउंट मध्ये सगळ्यात आपला जो काय आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत आता या ठिकाणी. तर सगळ्यात फर्स्ट जे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा जो काही पार्ट आहे तो कोणता आहे, आपण करतोय जर्नल एंट्रीज. ठीक आहे. जर्नल एंट्रीजच्या नंतर तुम्हाला करायचं या ठिकाणी लेजर. लेजर हा चॅप्टर प्रिपरेशन करायचं यानंतर नेक्स्ट चॅप्टर. त्याच्यानंतर ट्रायल बॅलन्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, फायनल अकाउंट, हे जे काही चॅप्टर्स आहेत तुमचे हे एकमेकांवर डिपेंड चॅप्टर असतात. आता ह्या जर्नल एंट्रीज सगळ्यात आधी तुम्हाला येणं खूप जास्त गरजेचं आहे. जर्नल एंट्रीज वर डिपेंड 12th ला सुद्धा बरेचसे चॅप्टर आहे काही की त्यासाठी ते चॅप्टर्स तुम्हाला व्यवस्थित देण्यासाठी सध्या तुम्हाला जर्नल एंट्रीचं प्रिपरेशन करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. जर्नल एंट्रीज तुम्हाला व्यवस्थितपणे आल्याशिवाय तुम्हाला पुढचं काहीच येऊ शकत नाही व्यवस्थितपणे. ठीक आहे. त्यामुळे एकदम मेन जसं की पाया आहे, जसं की मॅथ जर तुम्हाला व्यवस्थितपणे त्याची प्रिपरेशन करायचं असेल तर प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिवायडेशन येणं गरजेचं आहे. तसंच या ठिकाणी अकाउंट्स मध्ये स्कोर करायचे असेल चांगलं तर जर्नल एंट्रीज येणं तुम्हाला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी. जर्नल एंट्रीज वर डिपेंड लेजर आहे, जसं मी प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये सुद्धा रिपीट केलं होतं. आणि लेजरवर डिपेंड हे 3 चॅप्टर. आणि हा जो चॅप्टर आहे लास्ट फायनल अकाउंट. फायनल अकाउंट हा चॅप्टर काय आहे की सगळ्यात आधी काय करावं लागतंय व्यवस्थितपणे लक्षात घ्या. सगळ्यात आधी
जर्नल एंट्री मधून कशात करावी लागते, लेजर मध्ये. लेजर मधून ट्रायल बॅलन्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि शेवटी फायनल अकाउंट मध्ये त्याचा रेकॉर्ड जो आहे तो आपल्याला या ठिकाणी ठेवावा. फायनल अकाउंट हे कधी बनवतो आपण, वर्षाअखेर. वर्ष संपल्याच्या नंतर आपण काय करतो, या ठिकाणी फायनल अकाउंट बनवतो. वर्षाअखेर आपल्याला बनावं लागते फायनल. आणि हे जे काही चॅप्टर आहे एकमेकांवर डिपेंड चॅप्टर आहे, त्यामुळे सुरुवातीपासून तुमचं प्रिपरेशन असणं खूप गरजेचं आहे. मी परत सांगते, जर्नल एंट्री हा सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे या ठिकाणी. त्यानंतर फायनल अकाउंट ज्यावेळेस तुमचं व्यवस्थितपणे प्रिपरेशन होईल त्याच्यानंतर 12th ला, आता 12th चं सांगायचं झालं तर 12th ला सुद्धा फायनल अकाउंटचा चॅप्टर आहे तुम्हाला. थोडेसे ऍडव्हान्स लेवल मध्ये काही ऍडजस्टमेंट आहे त्यामध्ये. 12th ला फायनल अकाउंट हा सगळ्यात जास्त मार्क असणारा चॅप्टर्स आहे 12वी मध्ये, 12th मध्ये. ठीक आहे. फायनल अकाउंट जर तुम्हाला व्यवस्थितपणे आलं 12th ला तुम्ही सगळ्यात जास्त मार्क्सला फायनल अकाउंट हा चॅप्टर असणार आहे तुम्हाला. तिथे सुद्धा तुम्हाला फायदा होईल जर तुमचं इथे प्रिपरेशन व्यवस्थित असेल 11th ला तरच. त्यानंतर फायनल अकाउंट शी अगदी सिमिलर चॅप्टर आहे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन, सेकंड चॅप्टर. तो सुद्धा सगळ्यात जास्त मार्क्सला असणार आहे 12th ला तुम्हाला. ठीक आहे. आणि अजून एक 2 चॅप्टर्स आहे, बिल्स ऑफ एक्सचेंज झालं, कंपनी अकाउंट झालं. हे जे 2 चॅप्टर्स आहेत 12th ला, कोणकोणते, बिल्स ऑफ एक्सचेंज आणि कंपनी अकाउंट्स, हे जे काही चॅप्टर आहे त्यामध्ये टोटली तुमच्या जर्नल एंट्रीज आहे. तुम्हाला त्यात फक्त जर्नल एंट्रीज करायचे. पण त्याचं प्रिपरेशन व्यवस्थित होण्यासाठी सुरुवातीला ह्या जर्नल एंट्रीज येणं खूप गरजेचं आहे तुम्हाला. ठीक आहे. त्यामुळे 11वी आणि 12वीच्या सिलेबस मध्ये सांगायचं झालं तर खूप मोठा डिफरन्स. 11वी मध्ये जर तुम्ही माझे रेग्युलर पिरियड करत असताल तर मी तुम्हाला गॅरंटी देते की तुम्ही आउट ऑफ स्कोर करण्यामध्ये कुठेच कमी पडणार नाही 11th ला. बट 12th ला तुम्ही स्वतः किती प्रिपरेशन करता का त्याच्यावर डिपेंड आहे. कारण की 12th चं सांगायचं झालं तर सिलेबस खूप मोठा आहे, तो कव्हर करायला आपल्याला खूप वेळ लागणार आहे. आणि त्याच्यासोबतच आपल्याला काय करायचंय, जे काही बोर्ड एक्झाम मध्ये जो काही पेपर पॅटर्न आहे त्यानुसारच आपल्याला तुमची प्रॅक्टिस घ्यायची. तुमच्याकडून ते क्वेश्चन जे आहे ते सॉल्व्ह करून घ्यायचे, त्याची मॅक्झिमम प्रॅक्टिस करून घ्यायची आपल्याला 12th ला. 12वी जे काही एक्झाम आहे फायनल एक्झाम नुसारच त्याची प्रिपरेशन करून घ्यायचं जास्तीत जास्त. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला वेळ लागतो. तर सांगायचा उद्देश असा की 11वीला जर हे जे काही बेसिक कन्सेप्ट आहे, हे जे काही चॅप्टर आहे तुमचं क्लिअरिफिकेशन इथंच झालं 11वीला, तर 12वीला तुम्हाला इझीच आहे. बरेचसे विद्यार्थी 11वीचं वर्ष म्हटलं की इझी घेतच नाही. त्यांना वाटतं की तसंही कॉलेजवाले पास करतात किंवा मग करू 12वी बोर्ड आहे मग 12वीच्या वेळेसच करू आपण, सध्या 11वीचं काही नाही 12वीला बघू, 12वीला बोर्ड एक्झाम आहे असं त्यांचा समज असतो, अशी मेंटॅलिटी असते त्यांची. तर अगदी म्हणजे सांगायचं झालं तर सुरुवातीपासून तुमचं 11वी पासून फोकस असणं खूप इम्पॉर्टंट आहे. मी परत सांगते, सुरुवात जर व्यवस्थित असेल तुमची तर शेवट व्यवस्थित असणार आहे. आणि 11वी आणि 12वी मी तुम्हाला याच्या आधी सुद्धा सांगितलं की कॉमर्स या फील्डशी रिलेटेड कोणताही करिअर करा फ्युचरमध्ये तुम्ही, त्याचा बेस मात्र 11वी आणि 12वीचा सिलेबस असणार. त्यामुळे 11वी 12वी अकाउंट ह्या सब्जेक्टवर फोकस करणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. त्यासाठी 11वी पासूनच जे काही मी सुरुवातीला सांगत आहे ते व्यवस्थितपणे लक्षात घ्या. पिरियड जर समजत नसेल तर रिपीट करून बघा, पहिल्यापासून बघा. ठीक आहे. आता आपल्याला ऑनलाईन पिरियड शिवाय दुसरं काही पर्यायही नाही या ठिकाणी. ठीक आहे. जर तुम्ही क्लासमध्ये असला असताल तर मी तुमच्याकडून म्हणजे रिव्हिजन करूनच घेतलं असतं. हा पाठ तुम्हाला अगदी तोंड पाठ करून घेतलं असतं तुमच्याकडून. बट या ठिकाणी आता तुम्ही लहान नाही आहात की 7वी 8वी 9वी 10वीचे विद्यार्थी, तुम्हाला रिपीट सांगावं लागतंय मला हे तुम्ही करा, हे तुम्हाला सॉल्व्ह करणं गरजेचं आहे, प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्ही मला द्या, हे सतत रिपीट नाही करणार. आता हे मी लास्ट सांगते, जे विद्यार्थी माझे रेग्युलर पिरियड करत आहे, आन्सर मला पाठवत आहे ग्रुपवर, मी त्यांना गॅरंटी देते की ते 11th मध्ये तरी आउट ऑफ स्कोर करतील म्हणजे करतीलच अकाउंटमध्ये. त्याची रिस्पॉन्सिबिलिटी माझी. ठीक आहे. तुम्हाला फक्त एकच काम करायचं, रेग्युलर माझे व्हिडिओज जे आहेत ते बघायचे. ठीक आहे. बाकीचे प्रिपरेशन मी जे काही शिकवते ते व्यवस्थितपणे घरी पण एकदा व्यवस्थितपणे त्याची प्रॅक्टिस करायची, प्रिपरेशन करायचं या ठिकाणी. ठीक आहे. तर या ठिकाणी आता मी जो काही प्रॉब्लेम दिला होता तो या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत या ठिकाणी. ठीक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी सॉल्व्ह नाही केला त्यांनी व्यवस्थितपणे लक्ष द्या या ठिकाणी. फर्स्ट एंट्री काय आपली या ठिकाणी काही करेक्शन झालेले म्हणजे मिस्टेक्स आहेत, प्रिंटिंग मिस्टेक. ठीक आहे. यानंतर
क्लिअर करून घ्या तुमच्या नोटबुक मध्ये. ठीक आहे. इथं अमाऊंट 5000 आणि 10000 लिहायची बाकी आहे आणि इथं नाव फक्त मोहिनी लिहायचंय, मोहनच्या ऐवजी. ठीक आहे. हा, तर आता या ठिकाणी आपण ट्रान्झॅक्शन बघणार आहोत, सॉल्व्ह करणार आहोत. फर्स्ट ट्रान्झॅक्शन काय आहे? मोहननी बिझनेस स्टार्ट केला. जसं की मी तुम्हाला सांगितलं की वरती हेडिंग देणं गरजेचं आहे. तुम्ही कोणाच्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये काम करता? मोहनच्या. वरती नाव द्यायचं जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ मोहन. ठीक आहे. फर्स्ट एंट्री काय? बिझनेस स्टार्ट केला. काय करतो आपण? फर्स्ट एंट्री बिझनेस स्टार्ट केल्यावर आपल्याकडे काय येणार? कॅश. कॅश अकाउंट डेबिट. अमाउंट आहे 2 लाख. 2 कॅपिटल अकाउंट 2 लाख. ठीक आहे. नरेशन, प्रत्येक एंट्रीचं नरेशन देणं हे कंपल्सरी गरजेचं आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. नरेशन प्रत्येक एंट्रीचं तुम्हाला या ठिकाणी द्यावंच लागतं. ॲज इट इज ट्रान्झॅक्शन मध्ये जे आहे ते द्यायचं. बिंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. तर फर्स्ट एंट्री कॉलम तुम्हाला माहिती आहे. आता मी या ठिकाणी तुम्हाला कॉलम करून देणार नाही. कॉलम तुम्ही ऑलरेडी केले. फक्त तुम्हाला या ठिकाणी कळणं काय गरजेचं आहे की डेबिट कशाला करायचं आणि क्रेडिट कशाला करायचं. या दोनच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. डेबिट कशाला करायचं आणि क्रेडिट कशाला करायचं हे दोन गोष्टी आहेत जर्नल एंट्री मध्ये, त्या इम्पॉर्टंट आहे. डेट दिली असेल तर डेट लिहायची. ठीक आहे. त्यानंतर दोन्ही साईडला डेबिट आणि क्रेडिट मध्ये इक्वल अमाउंट आहे. कमी जास्त कधीच येणार नाही या ठिकाणी. ठीक आहे. आणि हे बघा, ह्या जर्नल एंट्रीज केल्यानंतर हे जे काही मी जर्नल एंट्रीज घेते हे अगदी नॉर्मली म्हणजे इझी घेते सुरुवातीला. कारण की याच्यानंतर ऍडव्हान्स लेवल मधल्या ज्या काही जर्नल एंट्रीज आहे, जीएसटीचा जर्नल एंट्रीज आहे, त्या तुम्हाला करायच्या असतात. त्यासाठी मी सांगते की याची प्रॅक्टिस आता इथूनच ठेवा. ठीक आहे. कारण की पुढे जे कंबाईन जर्नल एंट्री आहे त्याची सुद्धा प्रॅक्टिस करायची आपल्याला. काही जीएसटीचे जर्नल एंट्रीज आहेत त्या सुद्धा या ठिकाणी बघायच्या. त्यासाठी सुरुवातीला ह्या ज्या जर्नल एंट्रीज आहे कॉमन त्या तुम्हाला येणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आता फर्स्ट एंट्री तुम्हाला लक्षात आली कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. आता ही तर जर्नल एंट्री कॉमन असणार, यात काहीच म्हणजे चेंजेस होणार नाही. त्यानंतर सेकंड एंट्री, परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम मोहिनी ₹15,000. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं इथं मोहनचं नाव आहे. असं कधीच होणार नाही की तुम्ही मोहनच्या बुक्स मध्ये काम करताय आणि मोहनचं नाव येणार नाही. ज्याच्या बुक्स मध्ये काम करतोय, बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये काम करतोय, त्याचं नाव कधीच येणार नाही. चुकून झालं होतं, मोहिनी पाहिजे होतं. ट्रान्झॅक्शन सेटिंग काय होतो की मोहनने काय केले? गुड्स परचेस केले उधारीवर ऑन क्रेडिट. कोणाकडून? फ्रॉम मोहिनी. मोहिनीकडून परचेस केले. किती रुपीजचे? 15,000 रुपीजचे. 50,000 रुपयाचे गुड्स मोहनने परचेस केले. कोणाकडून? मोहिनी. हां, मी आधी सांगितलं होतं परचेस एंट्री आली तर परचेस अकाउंट आपण डेबिट केलं. हां, परचेस अकाउंट डेबिट 15,000. टू काय येणार? हे बघा, नॉर्मली तुम्हाला दोनच जर्नल एंट्रीज व्यवस्थितपणे 2-3 जर्नल एंट्रीज आहेत त्या लक्षात ठेवा. एक तर परचेसची आणि सेल्सची. कोणती? परचेसची आणि सेल्सची. या दोन जर्नल एंट्री तुम्हाला पाठ पाहिजे. परचेसची एंट्री काय करतो आपण? परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आणि सेल्सची एंट्री काय करतो आपण? कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स. बरोबर. परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट आणि ही परचेस सेल्सची एंट्री कशी करतो? कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. परचेसची एंट्री अशी का करतो? का करतो? परचेस केल्यामुळे आपल्याला खर्च होतो, एक्सपेन्सेस होतो. एक्सपेन्सेसचं अकाउंट आपण डेबिट करतो. एक्सपेन्सेस कशामुळे होते? परचेस केल्यामुळे. म्हणून परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट ही आहे परचेसची एंट्री. आणि सेल्सची एंट्री अशी का करतो? कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. कारण की सेल्स वस्तू विकल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे? कॅश मिळणार. कॅश डेबिट होणार, कॅश मिळणार. म्हणून आपण कॅश अकाउंट या ठिकाणी डेबिट दाखवतो टू सेल्स अकाउंट. आता या जर दोन जर्नल एंट्री आहेत तुम्हाला ते दोन पाठ पाहिजे. परचेसची एंट्री परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट आणि सेल्स एंट्री कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. ठीक आहे. आता ही जी एंट्री आहे परचेस गुड्स केले उधारीवर, मोहिनीकडून खरेदी केले 15,000 रुपयाची. परचेसची एंट्री आली की नॉर्मली आपण परचेसची एंट्री कशी करतो ती डोळ्यासमोर आणायची. परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. बट कॅशच्या ऐवजी आपण पर्सनचं नेम जर दिलेलं असेल तर कॅशच्या ऐवजी त्या पर्सनचं नेम मिळतो फक्त. बाकी काही चेंजेस करत नाही आपण या ठिकाणी. बरोबर. त्यामुळे या ठिकाणी काय ना टू मोहिनी अकाउंट. मोहिनी अकाउंट 50,000 क्रेडिटच्या अकाउंट. ठीक आहे. आणि काही व्यवस्थित लक्षात
बिंग गुड्स परचेज फ्रॉम मोहिनी ऑन क्रेडिट. ठीक आहे. आता ही एंट्री मी तो पुसते. जर चुकली असेल तर व्यवस्थितपणे रेफर करून लिहायची त्या ठिकाणी. सेकंड एंट्री सुद्धा लक्षात आली तुमच्या व्यवस्थितपणे. त्यानंतर थर्ड एंट्री. थर्ड एंट्री मध्ये काय सांगितलं, सोल्ड गुड्स टू रोहन वर्थ ₹10,000. 10,000 चे गुड्स जे आहे ते कुणाला सोल्ड केले, टू रोहन. ठीक आहे. सोल्ड कोण सोल्ड करतोय, मोहन. मोहन काय करतोय, सोल्ड करतोय गुड्स कोणाला, रोहनला. किती रुपीसचे, 10,000. आता सोल्डची एंट्री कशी करतो आपण, लगेच डोळ्यात समजणार. सोल्डची एंट्री कशी करतो, मगाशी सांगितल्याप्रमाणे कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. ही आहे सेल्सची एंट्री किंवा सोल्डची एंट्री. ठीक आहे. कॅश अकाउंट काय करतो, सोल्डची एंट्री, कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. ही आहे सेल्सची एंट्री. आता ही सुद्धा सेल्सची एंट्री. आता ह्या एंट्रीनुसार ही एंट्री कशी करणार, की आपल्याला माहिती आहे सेल्सची एंट्री तर अशी, मग ट्रान्झॅक्शन मध्ये याची एंट्री कशी पास आउट करणार, गुड्स सोल्ड केले कुणाला, रोहनला. बघा पर्सनचं नेम आलाय ना, कॅशचे म्हणजे काय करणार या ठिकाणी, त्या पर्सनचं नेम लिहिणार, रोहन अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. आता हे तर तुम्हाला लक्षात आलं की रोहन अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट ही एंट्री अशा पद्धतीने करायची. आता रोहनचं अकाउंट डेबिट का बरं करतोय आपण, हेही कळणं गरजेचं आहे की रोहनचं अकाउंट आपण डेबिट का बरं दाखवलं. कारण की एंट्री मध्ये बघा ना तुम्ही, हे बघा सोल्ड गुड्स टू रोहन. रोहनला काय केले, गुड्स सोल्ड केले. कोणी सोल्ड केले, मोहन. मोहनने काय केले, रोहनला गुड्स सोल्ड केले. तर रिसीव्ह करणारा पर्सन कोण आहे या ठिकाणी, गुड्स ज्याला रिसीव्ह होत आहे, मिळत आहे, तो पर्सन कोण आहे, रोहन. बरोबर. मोहन काय करतोय, गुड्स सोल्ड करतोय रोहनला. तर रिसीव्ह करणारा पर्सन कोण आहे, रोहन आहे की नाही. आता रोहन कोण आहे, एक पर्सन आहे. पर्सन अकाउंट कशासाठी होणार, पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटचा रूल्स काय म्हणतो, डेबिट द रिसीव्हर. डेबिट कशाला द्या, रिसीव्ह करायला. या एंट्री मध्ये रिसीव्ह करणारा पर्सन जो आहे तो रोहन, म्हणून आपण रोहनचं अकाउंट दाखवलंय डेबिट टू सेल्स अकाउंट. ठीक आहे. जसं की आधीची एंट्री केली त्याच्या अपोजिट एंट्री आहे. ठीक आहे. ह्या दोन एंट्रीज तुम्हाला कळणं खूप गरजेचं आहे. याच्या ऐवजी ऑन जर क्रेडिट नसतं तरी सुद्धा ही एंट्री ऍडजस्ट अशी असते. ठीक आहे. ही वरची एंट्री बद्दल बोलते, परचेस गुड्स ऑन क्रेडिट. जर ऑन क्रेडिट नसतं, गुड्स परचेस फ्रॉम मोहन असं ट्रान्झॅक्शन असतं, तर ही एंट्री ऍडजस्ट तशीच असते. कशी, परचेस अकाउंट डेबिट्स टू मोहिनी. ठीक आहे. आलं लक्षात. आणि ह्या एंट्री मध्ये सुद्धा जर क्रेडिट वर ट्रान्झॅक्शन असतं किंवा उधारीचा व्यवहार असतं, ऑन क्रेडिट सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट टू रोहन वर्थ ₹10,000 असं जर हे ट्रान्झॅक्शन असतं तरी सुद्धा ही एंट्री अशी झाली असते. ठीक आहे. त्यानंतर आता ही थर्ड नंबरची एंट्री व्यवस्थित लक्षात आली तुम्हाला. फोर्थ नंबरची एंट्री बघा, पेड फॉर स्टेशनरी बिल ₹1,000. या ठिकाणी लक्षात द्या दोन गोष्टी. जर एखादा एक्सपेन्सेस ट्रान्झॅक्शन मध्ये काही ट्रिक्स आहे लहान मोठे ते सुद्धा सांगते. पेड पेड म्हणजे काय, दिले किंवा देणे त्याला आपण पेड म्हणतो. आणि रिसिव्ड म्हणजे काय, मिळाले. बरोबर. नॉमिनल अकाउंटचा रूल्स काय सांगतो, डेबिट ऑल. नॉमिनल अकाउंटचा रूल्स काय म्हणतो, डेबिट कशाला द्या, डेबिट्स ऑन एक्सपेन्सेस अँड लॉसेस. क्रेडिट ऑन इन्कम अँड गेन. गेन म्हणजे प्रॉफिट. गेन म्हणजे काय, प्रॉफिट. हा कोणता कशाचा रूल्स आहे, नॉमिनल अकाउंटचा रूल्स. ठीक आहे. तुम्हाला हे बऱ्याच विद्यार्थ्यांना लक्षातही आलं की जर ट्रान्झॅक्शन मध्ये एक्सपेन्सेस होतोय म्हणजे खर्च होतोय, तर खर्चाचा अकाउंट आपण दाखवतो डेबिट. आणि जर ट्रान्झॅक्शन मध्ये इन्कम होतोय, इन्कम म्हणजे उत्पन्न मिळतंय कोणत्या कारणासाठी, तर त्याचा अकाउंट आपण दाखवतो क्रेडिट. या दोन गोष्टी लक्षात आल्या तुम्हाला. या दोन गोष्टी अगदी फिट ठेवायच्या लक्षात. एक्सपेन्सेस आणि इन्कम ह्या दोन अपोजिट गोष्टी. बिझनेस मध्ये एक्सपेन्सेसही पेड करावा लागतो आणि इन्कमही होतो बऱ्याच वेळेस. या दोन अपोजिट गोष्टी.
आता ज्याही वेळेस पेड हा वर्ड येतो तर त्यावेळेस लक्षात ठेवायचं तुम्ही काय करता, एक्सपेन्सेस पेड करत असता. कारण की नेहमी आपण खर्चच देत असतो समोरच्या व्यक्तीला किंवा पेड करत असतो. ठीक आहे, पेड हा वर्ड आला की समजायचं ट्रान्झॅक्शन मध्ये एक्सपेन्सेस होतोय आणि एक्सपेन्सेसचं अकाउंट आपल्याला डेबिट दाखवायचं समजायचं. ठीक आहे, आणि रिसिव्ड हा वर्ड आला की समजायचं त्या ठिकाणी आपल्याला इन्कम होतोय आणि इन्कम त्या ठिकाणी काय होतं, आपल्याला इन्कम होतं आणि इन्कमचं अकाउंट दाखवतो आपण क्रेडिट आणि एक्सपेन्सेसचं अकाउंट दाखवतो आपण डेबिट. आता हे बघा, ही एंट्री पेड फॉर स्टेशनरी बिल ₹1000 रुपीज जे आहे ते स्टेशनरीचं बिल काय करताय तुम्ही, पेड करता म्हणजे मी तुम्हाला सांगितलं एक्सपेन्सेस पेड करताय. सॅलरी पेड, स्टेशनरी पेड, वेजेस पेड, अजून काय असेल, इंटरेस्ट पेड, कमिशन पेड समजायचं तिथं आपण एक्सपेन्सेसच पेड करतोय आणि जे काही एक्सपेन्सेस पेड करतात त्याचं अकाउंट डेबिट दाखवायचं. ठीक आहे, आता इथे काय करतो तुम्ही, स्टेशनरीचा एक्सपेन्सेस आहे तो या ठिकाणी पेड करतो तर एक्सपेन्सेसचा अकाउंट डेबिट करायचं. या ठिकाणी एक्सपेन्सेस कोणता आहे, ट्रान्झॅक्शन मध्ये स्टेशनरी, मग स्टेशनरीचा अकाउंट काय करणार, स्टेशनरीचा अकाउंट काय करणार, डेबिट. टू काय करणार या ठिकाणी, टू कॅश, स्टेशनरी अकाउंट डेबिट टू कॅश. अमाउंट लिहायची या ठिकाणी किती, 1000 डेबिटच्या कॉलम मध्ये 1000, क्रेडिटच्या कॉलम मध्ये 1000. ही एंट्री अशा पद्धतीने पास करायची, 4 नंबरची अशा पद्धतीने स्टेशनरी अकाउंट डेबिट टू कॅश. आलं लक्षात? त्यानंतर 5th नंबरची, जसं की इथं मी तुम्हाला सांगितलं पेड करता म्हणजे तुम्ही एक्सपेन्सेसच पेड करता आणि एक्सपेन्सेसचं अकाउंट डेबिट करता. या ठिकाणी जर रिसीव्ड हा वर्ड पासून जर ट्रान्झॅक्शन सुरू झालं, जसं की इथं आता 5th नंबरच्या एंट्रीमध्ये रिसीव्ड कमिशन, रिसीव्ड म्हणजे मिळालं काय मिळत असतं, एक्सपेन्सेस तर आपल्याला मिळू शकत नाही, इन्कमच काहीतरी जनरेट होतं आणि इन्कमचं अकाउंट आपण क्रेडिट दाखवतो. या एंट्रीमध्ये काय होतं, कमिशन रिसीव्ड होते म्हणजे या ठिकाणी इन्कम जनरेट होते, प्रॉफिट होतोय, तुम्हाला काहीतरी मिळतंय तुम्हाला, त्याचं अकाउंट काय सांगता येते की जर काही रिसीव्ड होत असेल तर त्याचं अकाउंट क्रेडिट दाखवा. इथं काय रिसीव्ड होतं तुम्हाला या ट्रान्झॅक्शन मध्ये, कमिशन रिसीव्ड, मग कमिशनचं अकाउंट काय दाखवायचं, डेबिट की क्रेडिट, डेबिट तर दाखवू शकत नाही कारण तो एक्सपेन्सेस नाही, इन्कम आहे, त्यामुळे इन्कमचं अकाउंट आपल्याला दाखवायचं क्रेडिट. या ट्रान्झॅक्शन मध्ये इन्कम कोणतं आहे, कमिशन मिळाल्यामुळे तुम्हाला इन्कम जनरेट होते तर कमिशनचं अकाउंट दाखवायचं क्रेडिट. क्रेडिटची सुरुवात करते 2 पासून, 2 कमिशन अकाउंट. तर मग डेबिट कशाचं अकाउंट येणार, डेबिट कशाचं अकाउंट येणार आहे, कॅशचं अकाउंट डेबिट येणार. कशामुळे, कारण की कमिशन रिसीव्ह झाल्यामुळे एक प्रकारची कॅश जी आहे ती तुम्हाला मिळत आहे, कॅश अकाउंट डेबिट. अमाऊंट किती बघा, 3000. डेबिटच्या कॉलम मध्ये 3000 घेणार, क्रेडिटच्या कॉलम मध्ये 3000. मी फक्त ज्या एंट्री सांगते डेबिट क्रेडिट, तुम्हाला व्यवस्थितपणे फॉर्मॅट तयार करून नरेशन द्यायचे शेवटी, कळलं? नरेशन दिले नाही तर तिथे तुमचे मार्क्स कट होणार आहे. नरेशन देणं खूप इम्पॉर्टंट आहे, परत सांगते. ठीक आहे, मी इथे नरेशन देत नाही कारण की आपला टाइम जातोय भरपूर आणि आता तुम्ही मोठे विद्यार्थी आहात, कॉलेजला गेले आहात तर तुम्हाला ते थोडंफार तर तुम्ही मान्य लिहू शकता. ठीक आहे, ही एंट्री अशा पद्धतीने करतात. या दोन अपोजिट एंट्री आहेत. एक्सपेन्सेस पेड करताना कॅशचं अकाउंट होतं क्रेडिट, बट ज्यावेळेस इन्कम जनरेट होतं त्यावेळेस कॅशचं अकाउंट होतं डेबिट. आलं लक्षात? नॉमिनल अकाउंटचा रूल जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे. पर्सनल, रिअल आणि नॉमिनल, आणि जी काही थेअरी मी याच्या आधी दिलेली आहे तुम्हाला, बेसिक अकाउंटिंग टर्म्स थेअरी वगैरे जे काही दिलेली आहे ती व्यवस्थितपणे रोज रीड करायची तुम्हाला. ठीक आहे, रोज वाचायचे, समजून समजून तुम्ही वाचत जा रोज. ठीक आहे, रोज कंपल्सरी रीड करणं गरजेचं आहे समजायचं. ठीक आहे, आपण ते व्यवस्थितपणे लक्षात येईल तुम्हाला हळूहळू, बट रोज तुम्हाला रीड करणं गरजेचं आहे. ते 3 रूल्स ते तुम्हाला तोंडपाठ पाहिजे. ते 3 रूल्स, पर्सनल, रिअल, नॉमिनल, परत तो एक चार्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट, तो सुद्धा तोंडपाठ पाहिजे तुम्हाला व्यवस्थितपणे, तो सुद्धा एक्सप्लेन करता आला पाहिजे या ठिकाणी. त्यानंतर एंट्री झाली नंबरची 6 नंबरची एंट्री, पेड मेडिकल बिल ₹1000. आता हे बघा, ही एंट्री बऱ्याच विद्यार्थ्यांची चुकलेली आहे. साहजिक
मागे ड्रॉइंगची डेफिनेशन काय दिली मी. ड्रॉइंग म्हणजे काय, मराठीतून सांगायचं झालं तर ड्रॉइंग म्हणजे उचल, त्याला आपण म्हणतो उचल. उचल म्हणजे काय की बिझनेस मधून आपला जो काही पर्सनल बिझनेस आहे त्याच्यातून जर तुम्ही काही कॅश स्वतःच्या पर्सनल यूज साठी, पर्सनल यूज अंडरलाईन करायचं त्या वर्डच्या खाली ड्रॉइंग या डेफिनेशन मध्ये. ठीक आहे, पर्सनल यूज साठी जर काही अमाऊंट जी आहे ती विथड्रॉ करताय बिझनेस मधून तर त्याला म्हणणार तुम्ही ड्रॉइंग. आता हे बघा, हा जो एक्सपेन्सेस आहे, मेडिकल बिल झालं, हा काय पर्सनल एक्सपेन्सेस आहे की नाही. मेडिकलचं बिल जे आहे ते पेड करत आहे. कोण पेड करत आहे? मोहन काय करतो? मेडिकलचं बिल पेड करतो. हा त्याचा पर्सनल एक्सपेन्सेस आहे. मोबाईलचं बिल झालं, मेडिकलचं बिल झालं, वैयक्तिक काही खर्च आहे जर तुम्ही पेड करत आहात तर ती काय तुमची ड्रॉइंग. आता यामध्ये काय काय एक्सपेन्सेस पर्सनल यूज मध्ये मेडिकलचा आणि मोबाईलचा, याच्याशिवाय दुसरा कोणता एक्सपेन्सेस येतो. ठीक आहे, मेडिकलचं बिल पेड करताय, मोबाईलचं बिल पेड करताय, समजायचं ते काय तुमचं, ती ड्रॉइंग आहे तुमची. आणि ड्रॉइंगचं अकाउंट काय दाखवतो आपण नेहमी? डेबिटला. इथे येणार ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ठीक आहे, अमाऊंट येणार 1000. इथे डेबिटच्या कॉलम मध्ये 1000, क्रेडिटच्या कॉलम मध्ये 1000. एंट्री व्यवस्थितपणे लक्षात ठेवायची. ठीक आहे, लिहून घ्या, लिहिली नसेल तर. त्यानंतर 6 नंबरची एंट्री झाली. 7 नंबरची एंट्री मध्ये काय सांगितलं? पेड ऍडव्हर्टाइजमेंट. मी शॉर्ट फॉर्म वापरलाय. पेड केला ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट काय? जाहिरात. जाहिरातीचा खर्च 2000 रुपये पेड केला. हा एक्सपेन्सेस आहे. आणि एक्सपेन्सेसचा अकाउंट काय दाखवतो आपण? एक्सपेन्सेसचा अकाउंट दाखवतो डेबिट. एक्सपेन्सेस कोणता या ट्रान्झॅक्शन मध्ये? ऍडव्हर्टाइजमेंट. मग आपण काय करणार? ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट 1000 टू कॅश अकाउंट 1000. आलं लक्षात? सॉरी 2000 ना. 7 नंबरची एंट्री लक्षात आली. मी सांगितलं तुम्हाला याच्याआधी पेड हा वर्ड आला की एक्सपेन्सेस पेड करताय तुम्ही समजायचं. आणि एक्सपेन्सेस जो आहे ट्रान्झॅक्शन मध्ये त्याचा अकाउंट दाखवायचं डेबिट. ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस आहे, ऍडव्हर्टाइजमेंटचा अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट दाखवूया. कारण की ऍडव्हर्टाइजमेंटचा एक्सपेन्सेस पेड करताना कॅश गोज आउट होते जाते. त्यानंतर विथड्रॉ कॅश फ्रॉम बँक ₹5000 फॉर ऑफिस यूज. फॉर ऑफिस यूज ही एंट्री याच्या आधी सुद्धा झालेली आहे आपली. ठीक आहे, कॅश विथड्रॉ करताय. कॅश काय करताय? विथड्रॉ करताय फ्रॉम बँक. बँकेतून कॅश विथड्रॉ करताय 5000 फॉर ऑफिस यूज. कशासाठी? ऑफिस यूज साठी. ठीक आहे, आता ऑफिस यूज साठी करताय तर म्हणजे असं नाही की आता हे बघा ही एंट्री कशाची येणार आहे? हे पर्सनल एक्सपेन्सेस असू शकत नाही. याला तुम्ही ड्रॉइंग म्हणू शकत नाही. ही एंट्री व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे, विथड्रॉ केली कॅश फ्रॉम बँक. बँकेमधून तुम्ही काय केली? कॅश विथड्रॉ करायची, एंट्री करायची. एंट्री फक्त एवढीच आहे, विथड्रॉ कॅश फ्रॉम बँक ₹5000. ठीक आहे, मग तुम्ही ऑफिस यूज साठी करा किंवा दुसरं कोणताही कारण नसतं विथड्रॉ करा. कशातून विथड्रॉ करताय? बिझनेस मधून विथड्रॉ करताय का? विथड्रॉ म्हणजे काढताय का? हे 5000 कुठून विथड्रॉ करताय? बँकेतून विथड्रॉ करताय का बिझनेस मधून करताय? नाही, ट्रान्झॅक्शन मध्ये सांगितलंय फ्रॉम बँक. बँकेमधून तुम्ही 5000 विथड्रॉ करताय. याची एंट्री ऍज इट इज जसं की विथड्रॉची एंट्री करतात. विथड्रॉ करताय, बँकेतून कॅश काढताय तर तुमच्या हातात काय येणार? कॅश येणार. बँकेतून कॅश काढताय तर कॅश तुमच्याकडे येणार. कॅश अकाउंट डेबिट टू. देणारी कोण आहे? गिव्हर कोण आहे? बँक. टू बँक अकाउंट क्रेडिट. क्रेडिट दाखवायची गरज नाही. असं क्रेडिट कधीच दाखवायचं नाही ना. क्रेडिट इथे ज्यावेळेस तुम्ही टू दाखवतात, इथे ज्यावेळेस टू दाखवतात त्यावेळेस बरोबर इथं मेन्शन होतं किंवा कळतं की हे अकाउंट क्रेडिट आहे. इथं असं क्रेडिट कधीच दाखवायचं नाही. या लहान मोठ्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला. ठीक आहे, हा अमाऊंट आहे 5000. इथं सुद्धा 5000 नरेशन द्यायचं आहे प्रत्येक एंट्रीचं. त्यानंतर 9 नंबरची एंट्री बघा, कॅश डिपॉझिटेड इनटू बँक ऑफ महाराष्ट्र. कॅश काय केली आहे? डिपॉझिटेड केली. आता कॅश डिपॉझिटची एंट्री तुम्हाला येते. जसं की विथड्रॉची एंट्री ही त्याच्या अपोजिट एंट्री असणार आहे कॅश डिपॉझिटेडची. की काय असणार आहे? कॅश डिपॉझिट करताय, जमा करताय, कॅश गोज आउट होणार म्हणजे कॅश क्रेडिट होणार. डेबिट रिसीव्ह करताय
ह्याच्या अपोजिट ह्या दोन एंट्री ज्या आहेत विथड्रॉची आणि डिपॉझिटची. कोणती? ही विथड्रॉची आणि डिपॉझिटची. ह्या बँकेशी रिलेटेड एंट्री आहे की बऱ्याच वेळेस बँकेमध्ये तुम्ही पैसे टाकता सुद्धा, बरोबर? बऱ्याच वेळेस टाकले असेल ना बँकेमध्ये पैसे, डिपॉझिट केले असेल आणि काढतो पण बऱ्याच वेळेस विथड्रॉ सुद्धा करतो. ठीक आहे. त्यानंतर लास्ट एंट्री बघा या ठिकाणी आता लास्ट एंट्री काय आपली इंटरेस्ट रिसीव्ह फ्रॉम राधिका. राधिका कडून इंटरेस्ट रिसीव्ह झाला किती? 10,000 रुपीज राधिकाकडून इंटरेस्ट रिसीव्ह झालेला आहे. राधिकाला रिसीव्ह झालेला नाही, लक्षात घ्या. राधिकाला रिसीव्ह झालेला नाही. ही एंट्री मी परत एकदा सांगते, ही लास्ट एंट्री इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. कोणतीही एंट्री ज्यावेळेस तुम्ही कन्फ्युज होताय त्यावेळेस वरती बघायचं कोणाच्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये काम करता. मोहनच्या. मोहन काय म्हणतोय की मोहनला इंटरेस्ट रिसीव्ह झालाय फ्रॉम राधिका. राधिकाकडून रिसीव्ह झालाय कोणाला? मोहनला इंटरेस्ट किती? 10,000. तर या ठिकाणी बऱ्याच जणांनी अशी एंट्री केली बघा. राधिका अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट, बरोबर? अशी एंट्री केली. तर या ठिकाणी राधिकाचा अकाउंट डेबिट येणार नाही, इंटरेस्टचा अकाउंट डेबिट येणार या ठिकाणी, पण राधिकाचा अकाउंट डेबिट येणार नाही कारण की इंटरेस्ट रिसीव्ह करणारी पर्सन राधिका. आता इंटरेस्ट रिसीव्ह करणारी पर्सन राधिका आहे का? नाही. इंटरेस्ट कोण रिसीव्ह करत आहे? मोहन रिसीव्ह करत आहे. इंटरेस्ट कोण रिसीव्ह करत आहे? मोहन. बट मोहनचं नाव आपण मोहनच्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये मोहनचं नाव लिहितो कधी नाही. लक्षात ठेवायचं की ज्याच्या बुक्स मध्ये काम करते त्याचं नेम जे आहे ते त्याच्या बुक्स मध्ये येणार नाही. ठीक आहे. मग इथं मोहनचं अकाउंट येणार नाही. मग इथं अकाउंट डेबिट कशाचं देणार तुम्ही? तर या ठिकाणी कॅशचं अकाउंट डेबिट देणार कारण की इंटरेस्ट रिसीव्ह झाल्यामुळे एक प्रकारची कॅश रिसीव्ह होते. ठीक आहे. लक्षात ठेवायचं या ट्रान्झॅक्शन मध्ये नेम दिलेला आहे बट तुम्ही नेम लिहित नाही आहात. का बरं नाही लिहित आहात? कारण की इंटरेस्ट रिसीव्ह जर सपोज एक काम करा, मराठीत मी जे सांगते ते लिहून घ्यायचंय कुठेही तुम्हाला जिथं सफिशियंट वाटेल नोटबुक मध्ये तिथं. ठीक आहे. ब्रॅकेट मध्ये लिहून घ्यायचंय. जर कोणत्याही कारणास्तव ट्रान्झॅक्शन मध्ये ट्रान्झॅक्शन मध्ये जर इन्कम किंवा एक्सपेन्सेस होत असेल आणि त्या ट्रान्झॅक्शन मध्ये जर एखाद्या पर्सनचं नेम दिलेलं असेल, त्या ट्रान्झॅक्शन मध्ये एखाद्या पर्सनचं नेम दिलेलं असेल तर त्या पर्सनचं नेम किंवा ज्याच्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये काम करत आहात त्याचं नेम डेबिट किंवा क्रेडिट होणार नाही. त्याऐवजी कॅशचं अकाउंट आपण डेबिट किंवा क्रेडिट दाखवू. ठीक आहे. आलं लक्षात? आता व्यवस्थितपणे ही एंट्री जी आहे जे काही ट्रान्झॅक्शन सांगितलंय ते व्यवस्थितपणे लिहून घ्यायचं आहे आणि हा प्रॉब्लेम आता आपण इथं स्टॉप करतो. नेक्स्ट प्रिव्हियस पिरियड मध्ये ही जी काही लास्ट एंट्री आहे त्याच्याविषयी मी बरेचसे म्हणजे परत एकदा समजून सांगणार आहे. ज्यांना समजलं असेल त्यांना परत एकदा. ठीक आहे. मला वाटतं आतापर्यंत सगळ्या जनरल एंट्रीज व्यवस्थितपणे लक्षात आल्या आहेत. या जनरल एंट्रीज मध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. ठीक आहे. सो व्हिडिओ जरा मोठाही होत आहे आपला, तर ह्या एंट्रीविषयी आज एक्सप्लेनेशन देणार आहे मी नेक्स्ट पिरियड. सो टुडे वी विल स्टॉप हियर अँड रिमेनिंग पार्ट